आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. प्रकरण 21 घटना समितीत प्रवेश. नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माझी आत्मकथा या पुस्तकातील प्रकरण 21 घटना समितीत प्रवेश याबद्दल जाणून घेणार आहोत. कल्पना करा, 1946 ते 1947 च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांच्या पक्षाचा पराभव झाला आहे. अनेकांना वाटले की आता त्यांचा राजकीय प्रवास थांबेल, पण बाबासाहेबांनी हार मानली नाही. कारण त्यांना एक गोष्ट स्पष्टपणे माहीत होती, अस्पृश्य आणि वंचित समाजाचे हक्क सुरक्षित करायचे असतील तर घटना समितीत पोहोचणे अत्यावश्यक आहे. बाबासाहेब सांगतात की त्यांना घटना समितीत येऊ न देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. दरवाजेच नव्हे तर खिडक्या आणि भोके सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी निर्धार सोडला नाही. अखेरीस बंगालमधून ते घटना समितीत निवडून आले. मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. बाबासाहेबांची महत्त्वाकांक्षा राजघटना लिहिण्याची नव्हती. त्यांचा उद्देश होता वंचित समाजाचा आवाज घटना समितीपर्यंत पोहोचवणे. पण इतिहासाने वेगळाच निर्णय घेतला. ज्यांना आत येऊ न देण्याचा प्रयत्न झाला त्यांच्याच खांद्यावर पुढे भारतीय राजघटना तयार करण्याची महान जबाबदारी सोपवली गेली. या अनुभवामुळे बाबासाहेबांवर झालेले अनेक खोटे आरोप खोटे ठरले. त्यांनी स्पष्ट केले की ते आणि त्यांचा पक्ष देशविरोधी नसून भारताच्या स्वातंत्र्य, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी कटिबद्ध आहेत. यानंतर बाबासाहेब भारताच्या भविष्यासंदर्भात अत्यंत आशावादी विचार मांडतात. ते म्हणतात, जाती, धर्म आणि पंथ वेगळे असले तरी भारत एक दिवस नक्कीच अधिक एक संध आणि मजबूत राष्ट्र बनेल. त्यासाठी सर्व समाजांना विश्वासात घेणे, संवाद साधणे आणि सहकार्याने पुढे जाणे आवश्यक आहे. ते युद्धाच्या भाषेपासून सावध राहण्याचा इशारा देतात. राजकीय मतभेदांचा मार्ग हिंसा नसून समजूतदारपणा, तडजोड आणि मुत्सद्देगिरी आहे, असे ते ठामपणे सांगतात. त्याचबरोबर ते मजबूत केंद्र सरकारचे समर्थन करतात आणि सर्व पक्षांना देशहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहन करतात. मित्रांनो, या प्रकरणातून आपल्याला 3 मोठे धडे मिळतात. 1. पराभव हा शेवट नसतो, तो नव्या संघर्षाची सुरुवात असू शकतो. 2. प्रतिनिधित्व आणि समान हक्कासाठी सातत्याने लढणे आवश्यक असते. 3. राष्ट्र निर्मितीचा खरा पाया म्हणजे संवाद, ऐक्य आणि सर्वसमावेशकता. आजचा हा प्रवास इथेच थांबूया. तुम्हाला हे निवेदन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व प्रेरणादायी विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.